अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवैजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि परिते भक्तमाते नेनति जी कल्पने बाहेरी न निघती मनोनी कल्पित फळ पावती अंतवंत किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराची साधन येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसी यासो परवती मग हो कावडीती परियजी जो देवतांते तो देवत्वासीची ये रतनु मनु प्राणी जे अनुसरली माझी आवाहनी ती देहाच्या निर्वाणी मीची होती परितैसे न अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ति माम बुद्धयः परं भावमजानन्तु ममाव्ययमनुत्तमम् परितैसे न करीति प्राणिये वाया आपुलिया हिती वानिये जी पोहता ती पानिये तळहाती चेने नानामृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे आणि मनी तरी आठविजे थिलरोदकाती ही ऐसी कासया करावी जी अमृती ही रिगोनी मरावी ती सुखी अमृत होनी का नसावी अमृताची माझी तैसा फळ ही तुचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे जेथ उंचावलेनी पवाडी सुखाचा पैसा रुजोडी आपुलेनी सुरवाडी उडोए ऐसा तया उमपा मापका सुवावी मज अव्यक्ता व्यक्त का मानावी सिद्ध असता का निमावे साधनवरी परिहा बोल आघवा जरी विचारी जतसी पांडवा तरी विशेष या जीवान चोजवेगा नाहं प्रकाश्य सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम् काजी योगमाया पडळे ही झाली आहाती आंधळी मनोनी प्रकाशाची निदेह भळी न देखती माती एरवी मी नसी ऐसी काय वस्तू जात असी पाही पा कवन जळ रसी रहित आहे
कवनो कवनाती नसवेची आकाश केन समायेची ही आसोई कुमीची विश्वे आहे वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन येथे भूते जिये आतितली तिये मेची होवनी ठेली आणि वर्तता तिजे तुले तिही मेची का भविष्यमाने जियेही तीही मज वेगळी नाही हा बोलची रवी काही होय ना जाय दोराची सापासी डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी संख्या न करवे कोणासी ते विभूतासी मिथ्यत्वे मी ऐसा पंडुसुता अनुश्रुतु सदा असता या संसार जो भूता तो अने बोले तरी तेची आता थोडीशी मोठी सांगी जेल परीसी जे अहंकारात नुसी वालभ पडिली इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप तेथ इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची तारुण्या आली तेथ द्वेषेसी मांडली वऱ्हाडी ग तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला मग तो अजयाने वाढविला अहंकारी जो धृतीसे सदा प्रतिकूळ नियमाही नागविसळू आशारसी दोंदिलो झाला शांता असंतुष्टीची या मदिरा मत्त होवो धनुर्धरा विषयांचे ओरा विकृतीसी तेने भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे कांटी मग चिरिले अव्हाटे अप्रवृत्तीचे तेने भूते भांबावली म्हणून संसाराची आडवा माझी पडली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी ईशान त्वंतगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ति मां दृढव्रताः ऐसे विकल्पाचे वायाने आटी देखोनी सनाने जे मती भ्रमाचे पासवने घेती जिना उजो एकनिष्ठेच्या पाऊली रगडोनी विकल्पाची आभाली
पातकाची सांडली आठवेजी मग पुण्याची धावा घेतली आणि माझी जवळी कपातली किंबहुना चुकली वाटवधिया जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्ना मध्यात्मं कर्म चाखिलम् एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमी कथा ऐसिया प्रयत्नाती असतावी जयाची तया तू प्रयत्नोची केवेळे मग समग्र परब्रह्म फळी जिया पिकली आर सुगळी पूर्णतेचा केवेळी कृतकृत्यता जगभरी इथाध्यात्माची नवलपुरी कर्माची कामसरी विरमे मना ऐसा अध्यात्म लाभूतया होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ती साम्याची वाढी ऐक्याची सांदी कुळवाडी ईत भेदाची दुबळवाडी ने निजे तया साधिभूताधिदैवं साधियज्ञञ्च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः हरि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमो अध्यायः जिहि साधिभूता माते प्रतीतीचे निहाते धरोन्यादि दैवाते शिवतलेगा जया जाणिवेचे निवेगे मी आधी यज्ञुहि दृष्टीरिगे ते तनुचे निव्योगे विरये नवती एरवी आयुष्याचे सूत्र विघडता भूताची उमटे खडाडता गायन मरतयाची आही चित्ता युगांतु नोहे परी नेनो कैसे पैगा जे जळून गेले माझिया अंगा ते प्रयाणीची या लगबगान सांडितीची आशा माती एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्त योगी कवये शब्द कुपिके तळे नोडवेची अवधानाची अंजुळे जे नावे कार्जुन ती वेळी मागाची होता जेथ तद्ब्रह्मवाक्य फळे
ये नानार्थ रसे रसाळे बहकता ती परिमळे भावाचे ने सहज कृपा मंदा निळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडिली ते प्रमेयाची हो का वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुब कळली मग तैसीची का घोळली परमानंदी तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विषयामृताची दया सुख संपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाती वांकुलिया हृदयाची आजीवी गुतकुलिया होता हाती ऐसे वरचिलीची बरवा सुख जावो लागले पावा तवरस स्वादाची आहावा लाहो केला झडकरी अनुमानाचे निकरतळे घेऊन के वाक्य फळे प्रतिमुखी एके वेळे घालू पाहे तव विचाराची रसनान दाटते परी हेतूच्या दशनी न फुटते ऐसे जाणून सुभद्रापती चुंबीची ना मग चमत्कारला म्हणे ये जळीची माता रांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षराची ये पदे नवती फुडिया गगनाची या घडिया एता मुची मती बुडालिया थाऊ न निघे वाचो निजाना वयाची के गोठी ऐसे जीवी कल्पोनी किरेटे या पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा मग विनविले सुबटे काहो जी एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहती हे रवी अवधानाचे निवहिलेपणे नाना प्रमेयाचे उगाने काय श्रवणाचे न्यांगवने बोलो लाहती परी तैसे हे नव्हेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला कानाचे निगवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना तव चमत्कारे अवधान ठकली देवीची अर्थाची चाडमज आहे ते सांगताही वेळून लाहे म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊन पुढा अभिप्राय दृष्टी सुनी देवीची माझी शिरवणी आरती आपुली
कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंगोने दिसिव एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला अहो श्री गुरु ते जय पुसावे तै येणे माने सावध हुवावे हे एकची जाणे आघवे सव्यासाची आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे संजय आवडले पणे सांगिजेल कैसे ते अवधान द्यावे गोठी बोलिजेल नीट मराठी जैसे कानाचे आधी दिठी उपेगा जाय बुद्धीची आजिभा बोलाचा न चाखता गाभा अक्षराची आभांबा इंद्रिये जिती पहापा मालतीचे कळे ध्यानासी किर वाटले परिमळे परिवरचिला बरवा काही डोळे सुखी नव्हती तैसे देशीची या हवावा इंद्रिये करीती राणीवा मग प्रमेयाची आगावाले साजाईली ऐसे नागरपणे बोलू निमेते बोलणे ऐका ज्ञानदेव मने निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सप्तमो अध्यायः अथ अष्टमो अध्यायः अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किम् अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम आदिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते मग अर्जुने म्हणितले आहोजी अवधारिली जी म्या पुसली ती निरोपिजो सांगा कवनती ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय मनिपी आदिभूतते कैसी एताधिदैवती कवन असी ही उघड मी पर्येसे ऐसे बोला अधियज्ञ कथंकोत्र देहेस्मिन् मधुसूदना प्रयाण काले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः देवादि यज्ञ तू काये कवन पाये देहे अनुमानसी कहे दिठे न भरे आणि नियता अंतकरणी तू जानसी देह प्रयाणी कैसे हे शारंग पाणी परिसवा माती देखा धवळारी चिंता मनीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसनताही बोलू तयाचा सोपू नवचे
तैसे अर्जुनाची या बोलासवी आले तेची मनितली देवी ते पर्येसे गाबरवे जे पुशिले तुआ किरीटी कामध्ये नुचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा मनोनी मनोरथ सिद्धीच्या चाडा तो नवल नोही श्रीकृष्ण कोपोनी जासी मारे तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशू करीतो कैसा परी न पवेल जे कृष्णाची होई जे आपण तय कृष्ण होय आपुले अंतःकरण मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी पर्यायसे जे प्रेम ते अर्जुनीची आथी निसीमा मनोनी तयाची काम सदा सफळ या कारणे श्री अनंती ती मनोगत तयाची पुसती होईल जाणोनी आयती उगरोनी ठेविली जे अपत्य थानी हुनी निगी तयाची भूकती मायेशी लागी एरविती शब्दी काय सांगी मग स्तन्य देरी मनोनी कृपाळू गुरुची आठाई हे नवल नोहे काही परिती असो ऐका काही जे देव बोलते झाले श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावो अध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः मग म्हणितली सर्वेश्वरी जे आकारी एखो करी कोंदली असत नखरी कवने काळी हिरवी सपुरपण तयाची पहावी तरी शून्याची नवी स्वभावी वरी गगनाची निपालवे गाळून घेतली जी आईशी ही परी विरुळे ये विज्ञानाची खोळी हालवली ही नगळे ते परब्रह्म आणि आकाराची निझाली पणे जन्मधर्माती नेने आकार लोपी मने नाही कही ऐसी आपलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती दया नाम सुभद्रापती अध्यात्मगा मग गगनी जीवी निर्मळी नेनो कैची केवेळी उठती घनपटळे नाना वर्णे तैसे अमूर्ती ती विशुद्धी महदादी भूतभेदी ब्रह्मांडाची बांधे होची लागती पै निर्विकल्पाची बरडी कुठे आदी संकल्पाची विरुडी
आणि ती सवेची मोडोनी ढोंडी ब्रह्मगोळकांच्या तया एकेकाची भीतरी पाहिजे तव बीजाचाच भरिला देखिजे माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा मग तया ब्रह्मगोळकाचे अंशांश प्रसवती आदि संकल्पा समसहास हे आसू आयसी बवस सृष्टी वाढी परी दुजे नवीन एकला परब्रह्मीची संचला अनेकत्वाचा आला पूर्जैसा ऐसे समविषमत्व नेनेकैची वायाची चराचर रची पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती येरी जीवा भावाची पालवी काही मर्यादा करू नये पाहिजे कवनते आघवे विये तव मूळते शून्य मनोनी करता मुद्दल न दिसे आणि शिखे कारणही काही नसे माझी कार्याची पैसे वाढू लागे ऐसा करते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म आदिभूतं भाव पुरुषश्चाधिदैवतम् आधियज्ञोऽहमेवात्र देहि देहभृतं वर आता अधिभूत जे मणिपे देहि सांगो संक्षेपे तरी होयानि हरपे अभ्रजैसे तैसे आसते पण आहाच नाही होई जे हे साच जयाती रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया भूताती आधी करोनियासी आणि भूत संयोगे तरी दिसी जी वियोगा वेळी भ्रंशी नामरूपाधिक तयाती आदिभूत मनिजे मग आदिदैव पुरुष जानिजे जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्ष जो देहास्तमाने वृक्षो संकल्प विहंगमाचा जो परमात्म्याची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदसुरा मनोनी स्वप्नीची यावर बारा संतोषेशिने जीव येणे नावे जयाती आळवी जे स्वभावी आधी दैवत जाणावी पंचायतनीची आता येचे शरीर ग्रामी जो शरीर भावाती उपशमी तो आधी यज्ञ येतगामी पंडू कुमरा निराधिदैवाधिभूत तिहि मे चिकीर समस्त
परी पंधरे की डाळा मिळत ते काय सांके नोही तरी ते पंधरे पण न मैळे आणि की डाळाची अंशान मिळे परी जवासे तयाचे निमिळे तव सांकेची म्हणजे तैसे आदिभूतादि आघवे या विद्येचे निपालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे तिची या विद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग मनो एक होनी जरी आटे तरी काय दोन्ही होती पैकेशाचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो झाली तरी डांक देवोनी सांदिले शिळे ते काय नाते अखंडची आयती परिसंगी भिन्न गमली होती के सारली या मागोती जैसी का तैसी देवीची अहंभाऊ जाये तरी ऐक्य ते आधीची आहे हेची साचे जेत होय तू आधी अज्ञुमी पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखांचा ठेवा परी उघड करोनी पांडवा दावी जत असे पहिली या वैरागेंदन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती विषय द्रव्याची या आहुती देवोनिया मग वज्रासन तिची उर्वी शोधोनी आधार मुद्रा बरवी वेदिकारचे मांडवी शरीराच्या कीट संयमाग्नीची कुंडी इंद्रिय द्रव्याची निपवाडी यजिजती उदंडी युक्ती घोसी मग मन प्राण संयमो हाची हवन संपदेचा संभ्रमो येणे संतोष विजे निर्धुमो ज्ञानानळो ऐशी निहे सकळ ज्ञानी समर्पी मग ज्ञान ते ज्ञेयी हरपी पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे तया नावगा अधियज्ञो ऐसे बोलला जव सर्वज्ञो तवार्जुना ती प्राज्ञो तया पातले ते हे जाणो निमनितले देवे आर्ता परिसतु आहासी बरवे या कृष्णाची या बोला सवे येरू सुखाचा जाहला देका बालकाची आधनी धाईजे का शिष्याचे निजाहले पणे होईजे हे सद्गुरूचे एकले निजानिजे का प्रसवतीया मनोनी सात्विक भावाची मांदे
कृष्णा अंगी अर्जुनाधी न समातसे परी बुद्धी सावरोनी देवी मग पिकली या सुखाचा परिमळू निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा निसरळू बोलू बोलिला म्हणे परिसने याची आराया ऐके बापा धनंजया ऐसी जळो सरली या माया तीथ जाळी तेही जळी अंतकाली च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः जे आताची सांगितले होते आगा अधियज्ञ म्हणितला जयाती जी आदी चितया माते जानो नियंती ती देह झोलाईसे मानुनी केले आपण पी आपण होनी जैसा मठ गगना भरुनी गगनीची असी ए प्रतीतीची या माझ घरी तया निश्चयाची ओवरी आली मनोनी बाहेरी नवीची सी ऐसी सबाई ऐके संचली नीची होऊन यास तारचिली बाहेरी भूताची पाचई खवली नेनताची पडिली आता उभी या उभी पण नाही जयाची मा पडली या गहन कवन तयाची मनोनी प्रतीतीची पोटीची पाणी नहली ती ऐक्याची आहे ओतिली ही नित्यतीची हृदय घातली जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना तया थावी घट बुडाला तो अंत बाहेर उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना तरी सर्पी कवच सांडिली का उबारेने वस्त्र फेडिले तरी सांगपा काय मोडली आवेवा माझी तैसा आकार हाच भ्रंशी वाचून वस्तू ती सांचलीच असी तीच बुद्धी झाली विसकुसे कैसे नियाता मनोनी या परी माती अंतकाळी जाणत साती जे मोकली ती देहाते ती मीची होती एरवी तरी साधारण पुरी आदळली या मरण जो आठवू धरी अंतकरण तोची होईली जैसा कवनोई कुका कुळती पळता पवन गती दुपावली अवचित्ती कुहा माझी पडियला आता तया पर्णया आरवती पडन चुकवावया परवती नाही म्हणून तिथे पडावीची पडी देवी मृत्यूची नि अवसरी की जे येऊन जीवासमोर ठाकी
ती होणे मग न चुकी भलतया परी आणि जागता जवासी जी तव जेने ध्याने भावना भावीजी डोळा लागत खेऊ देखिजे तेची स्वप्नी यं यं वापि स्मरन् भावन् त्यजत्यन्ति कलेवरम् तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः देवी जितेनी अवसरी जे आवडोनी जीवी उरी तिची मरणाची मेरे फार हो लागी आणि मरणी जयाजी आठवे तो तेची गती ती पावी मनोनी सदा स्मरावे मातेची तुआ तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धि मामे वैशस्य संशयम् डोळाजी दिखावी काका निहन ऐकावी मनी जे भावावे बोलावे वाचे हे अंत बाहेर याघवी नीची करोनी घालावी मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अर्जुना ऐसे जाहलिया मग न मरी जे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी सांचेशी जरी माझी या स्वरूपे अर्पिसी तरी मातीची गा पावसी हे माझी भाक हेच काही सयावरी होई ऐसा जरी संदेह वर्त तू आहे तरी अभ्यास होणे आधी पाहे मग नव्हे तरी कोपे अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् येनेचि अभ्यासेसि योगो चित्तासी करीपा चांगू आगा उपाय बळी पंगू पहाड ठाकी देवी सदभ्यासी निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहू अथवा जाऊ जी नाना गती ती पावविती ती चित्तवरील आत्मयाती मग कवन आठवी देहाती गेले की आहे सरितेची निओघी सिंधू जळा मिनले घोघी ते काय वर्तत आहे मागे मनोनी पाहू येते नाती समुद्राची होनी ठेली देवी चित्ताचे चैतन्य जाहली जीत यातायात निमाली घनानंदजी कविं पुराण मनुषासितार मनोरणीयांस मनुस्मरेद्यः
सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात् जयाचे आकारा विनाशने जया जन्मना निमने ती आघवे त्यागवेपणे देखत असे जे गगनाहुनी जुने परमाणुहुनी साने जयाचे सन्निधानी विश्वचळी जे सर्वातीय यावी विश्व सर्व जे निजिये हे तू जया बिहे अचिंत्य जे देखे वळंबा इंगळून चरी जी तिमिर नशिरी जे दिहाचे अंधारे चर्म चक्षुषी सुसडा सूर्यकणाच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी आसी अस्तमानाची जयासी अडनाव नाही प्रयाण काले मनसा चलेना भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय जगदंबा माता की जय।